ज्यांनी आज सौजन्य घेतलंय नाही का, असे असणारे विठोबा जंजाळ, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही कीर्तन किंवा सौजन्य घेतलंय म्हणून धन्यवाद, म्हणजे माझं सौजन्य घेतलंय म्हणून धन्यवाद नाही बरं का, पण सौजन्य घेतलंय म्हणून धन्यवाद. कारण की आपला परमार्थ खूप लांबचा आहे. आपण परमार्थ करतो, पण ज्या ठिकाणी आर्थिक व्यवस्था येते ना महाराज, त्या ठिकाणी आपला परमार्थ पावलं मागे घेतो. म्हणून हे सौजन्य घेणारे फार महत्त्वाचे. त्यांच्याकरता एकदा गोड अशा टाळ्या होऊन जातात. तसेच ज्यांची आजची पंगत होती, आदरणीय मदन पुंजाजी जंजाळ, त्यांनी म्हणजे भाऊच आहेत ते नाही का, दोघे भावांनी उत्तम असं दान केलं. माणसाला दान केलं पाहिजेत बरं का, माणसाला होईल तेवढं दान केलं पाहिजे. काही लोकांना दान हा शब्दसुद्धा आवडत नाही. एका गावचा शेठ होता, पंक्तीवाले बाबा कुठे आहेत का बाबा, एका गावचा शेठ होता आणि त्याला दान हा शब्दच आवडत नव्हता, द्या म्हणून हा शब्दच आवडत नव्हता. मी सांगते काही लोकांना द्या हा शब्दसुद्धा आवडत नाही. त्या माणसाला द्या हा शब्दसुद्धा आवडत नव्हता. एकदा चालता चालता काय झालं, सकाळीच गड्ड्यात पडला. चांगलं खोल गड्ड होतं आणि त्यात पडल्याच्या नंतर आता शेजारी पाजारी लोक तिथं आले आणि ते लोक म्हणाले, अहो शेठजी असे कसे पडलात, तुम्हाला दिसलं नाही का, मग तुम्हाला बाहेर यायचं का. शेठजी म्हणायचे, हो ना बाहेर यायचं ना बाबा. लोक म्हणायचे, द्या शेठ हात द्या. काय म्हणायचे असं, शेठ हात द्या. तो शेठ हातच देत नव्हता. त्याला 2-3 वेळा लोकांनी विचारलं, पण शेठनी काय हात दिला नाही. नंतर त्याचा शेजारी आला आणि त्या शेजाऱ्यानं बघितलं की शेठ कुणीतरी आत पडलंय. जाऊन बघितलं तर आपले शेजारी म्हणजे जो शेठ होता गावातला श्रीमंत माणूस, तो तिथे पडलेला होता. मग याला तर त्याच्या सगळ्या खानाखुना माहिती होते, याला काय म्हणून बाहेर काढायचं. हा म्हणे, मी शेठला बाहेर काढतो, तुम्ही सगळे बाजूला व्हा. तिथं गेला गड्ड्याजवळ आणि म्हणला, शेठ बाहेर यायचं का. शेठ म्हणाले, हो म्हणे, घ्या हात घ्या. तुम्हाला कळलं नाही का. ज्यांना नाही कळलं त्यांना सकाळी कळलं. विठ्ठल ज्या वेळेस हात द्या म्हटले त्यावेळेस शेठला बाहेर निघायचं होतं, तरी सुद्धा हात दिला नाही. परंतु ज्या वेळेस हात घ्या म्हटले त्यावेळेस त्या शेठनं काय केलं, हात दिला. म्हणजे त्याला दान म्हणजे द्या हा शब्द आवडत नव्हता, इतका आवडत नव्हता की त्याला वाटायचं आपण या खड्ड्यात पडून मरू, इथंच राहून मरू, परंतु हात द्यायचा नाही. हे कसं झालं माहिती का, आमच्या इकडे एक म्हण आहे, तुमच्याही ओळखीची असं, काय माहिती का, नवरा मेला तरी चालतो पण सवत रंडकी झाली पाहिजे. मी मेला तर चालतो पण हात द्यायचा नाही. विठ्ठल असं काही लोकांना दान शब्द सुद्धा आवडत नाही. पण सांगू का, दान माणसानं केलंच पाहिजे. म्हणतात ना, हम 1 हाथ से देतो तो भगवान हमें 10 हाथों से देता है. आणि भगवान खिगर देर है लेकिन अंधेर नहीं. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगते, जब लेता है तो दमडी चमडी उधाड के लेता है. म्हणून आपल्याला त्यांना आपली चमडी ओढेपर्यंत आपण एवढं काय करायचं नाही. त्यापेक्षा आपल्याकडून जेवढं होईल तेवढं दान करायचं. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आणि तुकोबराने अभंगामधून आपल्याला नामाचं महात्म्य प्रतिपादन केलंय. तुकोबराय म्हणतात की या जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकानं त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. मग तुकोबरायने आपल्याला नाम घ्यायला सांगितलं. मग का हो तुकोबराय, जे तुकोबराय आपल्याला नामाचं महात्म्य सांगतात, आपल्याला उपदेश करतात, त्या तुकोबरांचा नेमका अधिकार काय. कारण की शास्त्र असं सांगतं, गुरु जरी करायचा असला तर तो कसा करावा, पारखून करावा किंवा निवडून करावा किंवा गुरुची परीक्षा घेऊन आपण गुरु करावा. मग जे तुकोबराय आपल्याला उपदेश करतात त्या तुकोबरांचा नेमका अधिकार काय. तर तुकोबरांचा अधिकार जर सांगायला गेलं तर तुकाराम तुकाराम नाम घेता काळाला यमाला सुद्धा काय सुटतो, थरकाप सुटतो. कुणाचं नाव घेतल्याच्या नंतर घ्या, त्यांना बघून घ्या एकदा, बसा माय. झालं नाही, काय करू, कीर्तन झालं ना की मग त्यांना इथं उभं करू, मग तुम्ही सगळ्या जणी बघून घ्या. त्या माणसाचं मन हे असंच असतं महाराज. त्याकरिता
तुकोबरायने आता मी थोडंसं तिकडं जाते, ऐका. आता तुम्ही तिकडं बघितलं म्हणून मला तिकडं जावं लागते बरं का. माणसाचं मन हे असंच असतं, जर काही चांगलं चालू असलं ना, जिथं माणसाची हिताची गोष्ट चालू आहे तिकडं काही ते जात. ते एवढं चांगलं कीर्तन चालू आहे गड्या, तरी तुम्हाला तिकडं बघायचंय नाही का. हा, जिथं हिताची चंचल चपल गोड असं प्रमाण दिलं बाबांनी एकदा बघा. काय सांगतात महाराज, बहुत चंचळ चपळ आणि जाता येता न लगे वेळ. माणसाचं मन इतकं चपळ आहे, इतकं चंचळ आहे की कधी कुठून जाऊन ये सांगता येत. आपण इथं जरी बसलेलो असलो तर सहज आपलं लक्ष आपण काढलेल्या चपलेकडे जातं. कुठं ठेवली बाई मला तर आठवणच नाही. जातं का नाही खरं सांगा माता मावलं. धर्ममंडपात माणसानं खोटं बोलू. इथं बसल्या बसल्या, आता तुम्ही इथं बसले होते तरी त्यांना बघत होते, तेव्हा तुमचं लक्ष माझ्याकडे नव्हतं, म्हणजे तिथून लगेच इथं आलं. बघा माणसाचं मन हे कुठेही जाऊ शकतं. एका कवीनं फार छान सांगितले बघा, जहा ना पोहोचे रवी वहा पोहोचे कवी. जिथं सूर्याचं किरण जात नाही, माईक सिस्टीम आले का, जिथं सूर्याचं किरण जात नाही तिथं एखाद्या कवीचं मन जाऊन येतं. असं माणसाचं मन आहे. आणि या मनाला जर आवर घालायची असली तर सर्वात महत्त्वाचं नामचिंतन आहे गड्या. नामचिंतन फार महत्त्वाचं. मी तुम्हाला सांगत होते इथं कीर्तन चालू तरी सुद्धा तुमचं लक्ष तिकडं, ज्यांनी ज्यांनी तिकडं माना केला समजायचं त्यांचं पाप आडवं आलं. कारण की तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. जिथं हित चालू असतं आणि त्या हिताला जर कीर्तनात झोप येत असली, जांभया येत असल्या, समजायचं आपलं काय होते, पाप म्हणा ना, पाप आडवं येतं. मग तोंड दाबून हे करा बरं का, दिसू देऊ नका नाही तर मी लगेच उठवील. माणसाचं पाप आडवं येतो. त्यामुळं माणसानं काय करायचं, तिकडं लक्ष नाही द्यायचं, मनावर काय घालायची, आवर घालायची. विठ्ठल विठ्ठल. आपण सांगत होतो ज्या तुकोबऱ्यांचा आज आपण अभंग घेतलेला आहे त्या तुकोबऱ्यांचा अधिकार आपण बघितला. काय बघितलं आपण, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, यमाला सुद्धा थरकाप सुटावा असं त्या तुकोबऱ्यांचं नाव आहे. पण तुम्हाला एक सांगू, यमाला थरकाप सुटावा यात नवल नाही, यमाला थरकाप सुटावा यात नवल नाही. पण त्या तुकोबऱ्यांचं नामस्मरण केल्याच्या नंतर जगाच्या मालकाला परत पाठवता येतं. कसं पाठवता येतं, तुकोबऱ्यांचे शिष्य कोण, हा आपण का, मी, कोण, फक्त 3च वर्ष झालेत का आपल्या सप्त्याला. त्याआधी सप्ताह झाला नाही का गावात, किती सप्ते होतात आपल्या गावात, 2 होतात. एकानंतरी तुकोबऱ्यांच्या शिष्याचं नाव आठवून ठेवायचं सगळं. तुकोबऱ्यांच्या शिष्याचं नाव आहे निळोबाराय. आणि ते निळोबाराय एकदा काय झालं, देहूला गेले. आणि देहूला गेल्याच्या नंतर त्या निळोबारायने तिथं तुकोबऱ्यांची स्तुती ऐकली. कशी स्तुती येते का झोप तुम्हाला, ऐका. तुकोबऱ्यांची स्तुती ऐकली आणि स्तुती ऐकल्याच्या नंतर निळोबारायांना वाटलं की गड्या आपण या तुकोबऱ्यांना एकदा तरी भेटलं. असे महान संत इथं होऊन गेले, त्यांच्यासारखे गुरु आपल्याला लाभले पाहिजे. बघा नुसती स्तुती ऐकली बरं का. मला सांगा तरुण मंडळ, मुलगी बघायला कोण कोण गेलं, काहींचा नंबर लागला नसेल, लागला का, एकच लागला का, भाग्यवान आहे मग तुम्ही तर. टाळे वाजवण्यासारखं काहीच नाही बाबा.
कारण नाही तरी सुद्धा मी तुम्हाला भाग्यवानच म्हणेल, कारण की आमच्या गावातही 40 हिंडूर आलेत, एकाचाही नंबर लागत, त्यांचा तरी लागला गावात, काहीतरी पुण्य शिल्लक असेल त्यांचं मागच्या जन्मीचं. बघा, तुम्ही जर का मुलगी बघायला यदा कदाचित गेलात आणि गेल्याच्या नंतर तिथं सुंदर अशी मुलगी तुमच्या समोर उभी आहे आणि तुम्हाला ती मुलगी आवडली, घरी येऊन तुम्ही तुमच्या आईला सांगते, महिला म्हणतो मुलगी बघायला जात नाही, सुरुवातीला मुलगी बघायला जात नाही, मुलगा घरी आला आणि सांगायला लागला, अगं आई तिची डोळे अशी होती, तिचं नाक असं होतं, ती रंगाला गोरी होती, रूपाला अशी होती, उंच होती, बुट्टी होती, काय जे असेल ते मुलगा तुम्हाला सांगायला लागला. आणि सांगायला लागल्याच्या नंतर मला म्हणलं, तुम्हाला वाटतं एकदा तरी आपण त्या मुलीला बघितलं, वाटतं का नाही? आता तसं काय नाही, आता कशीही चालती, चपटी नकटी बुट्टी काळी बेंद्री कशीही चालती, फक्त जिवंत मुलगी द्या. आणि ज्यांचा नंबर लागला नाही त्यांच्यासाठी मी एक सांगेल, काय जे भानगडीत पडायचं नाही. एक वाक्य तुमच्यासाठी फक्त, सजनीकडून धोका मिळून गजनी झाल्यापेक्षा आपण आधीच भजनी व्हायचं, माळे घालायच्या आणि मस्त देव देव करायचा. विठाल लागली हाताला तर लागली, नाही तर राहिली, मस्त इथं यायचं, माळ घालायची, देव देव करायचा. कारण यात जो आनंद आहे ना तो सजनीतही नाही गजनीतही नाही, बरं का. भजने लोकांचं सांगते, इच्छा असेल तर घाला, असं काही दडपण नाही तुमच्यावर, काही विषय नाही. असं आपल्याला वाटतं एकदा तरी आपण त्या मुलीला बघितलं पाहिजे. तसं निळोबराय गेले आणि निळोबरांना वाटलं आपण एकदा तरी तुकोबरांना भेटलं पाहिजेत गड्या, म्हणून निळोबरांनी काय केलं, नदीच्या काठी गेले, इंद्रायणीच्या काठी गेले आणि 42 दिवस तुकोबरांच्या नामाचा जप करत होते. त्यावेळेस तुकोबरांचं वैकुंठ गमन झालेलं होतं आणि तुकोबरांच्या नावाचा जप करत होते, तुकाराम 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 असा जप करत होते. आणि ते जप करत असताना जगाच्या मालकाला दया आली. महाराज, जगाच्या मालकाला वाटलं आपण जर आता तिथं गेलो नाही तर यदा कदाचित निळोबरांना देह ठेवावा लागेल. आणि म्हणून जगाचा मालक निळोबरांकडे आला आणि निळोबराशी बसलेले होते. जगाचा मालक निळोबरांना आला होता, ओ निळोबराय वरती तर बघा कोण आले. निळोबरायांनी वरती बघितलं आणि निळोबराय म्हणाले, निळा म्हणे आम्ही न ओळखी ज तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे. हो निळा म्हणे तुझ ओळखी देवा, म्हणे तुझ ओळखी देवा, तुका म्हणे तुझ ओळखी देवा, धावा करीत असे. अहो, ज्या तुकोबरांचा आम्ही धावा करतो ना त्यांना इथं पाठवावं देवा, आम्ही तुम्हाला ओळखत सुद्धा. कुणाला म्हणतात निळोबराय? कुणाला कुणाला बंद करायचं का आपलं कीर्तन? बोलत चला गायला. महिला मंडळ पुरुष मंडळ कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर असं बसायचं ना. मला सांगा, तुमच्या घरी एखादा म्हणजे गावातल्या ज्याच्या तोंडावर कदा 12च वाजलेले असतात असा माणूस जर तुमच्या घरी आला सकाळी सकाळी, तुम्हाला चांगलं वाटतं का? कसं वाटतं? असं वाटतं कशाला आला असं नाही सकाळी सकाळी दिवस खराब करायला, वाटतं का नाही आपल्याला? मला सांगा, आपल्यासारख्या लोकांना जर 12 वाजलेले तोंड बघू वाटत नाही तर त्या भगवान परमात्म्याला आपले तोंड पाहू वाटतील का? नाही पाहू वाटत ना. मग कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर एकदम आनंदी बसायचं, कुठल्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं. आणि काही टेन्शन असेल तर मला एकटीला येऊन सांगायचं. मी टेन्शन ऐकायचे 100 रुपये, जास्त टेन्शन ऐकायचे 200 रुपये. काही घेत नाही, फ्रीमध्ये ऐकते बरं का. पण कसं बसायचं? एकदम फ्रेश बसायचं. काही ठिकाणी कीर्तनाला जातो आणि ते पब्लिक अशी बसले जसं काही कुकरात शिजायला घातली, तसं अजिबात बसायचं नाही. विठाल तू जगाचा जरी मालक असला तरी आम्ही तुला ओळखत नाही.
ज्या तुकोबरांचा आम्ही धावा करतो. बरं देवा तू आलास ना, आला तर आला, पण एक माझं काम कर. काय काम करायचं निरोबर आहे, जसं आलास तसंच परत जा. आणि ज्या तुकोबरांचा आम्ही धावा करतो ना देवा, त्या तुकोबराला माझ्याकडे पाठवून दे गड्या. मी तुम्हाला पहिलंच वाक्य सांगितलं की ऐका, यमाला थरकाप सुटावा यात नवल नाही, परंतु तुकोबरांचं नाम घेतल्याच्या नंतर जगाच्या मालकाला परत पाठवता येतं. एवढा तुकोबरांच्या नावाचा महिमा. मग तुकोबरांचा काय महिमा असेल नंतर विचार करा. विठ्ठल असे असणारे तुकोबरा आणि ते आपल्याला या अभंगामधून नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. मग पहिल्या दिवशी नामपुरच अभंग का घ्यायचा बरं? दुसरे अभंग नाहीत का? भरपूर अभंग आहेत, परंतु नामपर प्रकरणातील अभंग याकरिता घ्यायचा कारण की आता 7 दिवस आपल्या इथं, आजपासून 7-8 दिवस आपल्या इथं सप्ताह होणार आहे. आणि त्या सप्ताहामध्ये आपल्याला नेमकं करायचं काय? कारण की कुठलीही गोष्ट असो, कुठलंही काम असो, आता इतके दिवस आपल्याला शेतातली खुरपणी करायची, पण ती कशी करायची नाही का? स्वच्छ करायची का त्यामध्ये काही तण ठेवायचं. मग एखादं येतं आणि तुम्हाला सांगू का, आज कथा ऐकायला कोण कोण होतं? पटापट हात वरती करा. आपली वानर सेना कुठेही असते, त्यात काही शंका नाही. महिला मंडळ पटापट, पुरुष मंडळ कथा ऐकायला कोण कोण होतं? चला पटापट सांगा. खोटे खोटे हात वरती नाही करायच्या, पाप लागते. ऐकले का? बरं करा की. सांगा आज कोणकोणते प्रसंग होते कथेत? कोणते? वाल्मिकी. आणखी एकच होतं ना, कारण की आज पहिला दिवस होता. बर, पुरुष मंडळीला 100 पैकी 100 मार्क नाही, 100 पैकी 70, कारण की एवढ्यांनीच सांगितलं. ऐका, कथेमध्ये बसल्याच्या नंतर, कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर कथा कीर्तन कसे ऐकू मी तुम्हाला थोडक्यात सांगेल बरं का. कारण की आजचा पहिला दिवस आहे ना, आज आपल्याला नेमकं कीर्तन कथा ऐकायची कशी आणि आपल्याला काय करायचं एवढं जरी कळलं तरी आपलं कीर्तन सफल झालं. ऐका, कीर्तन आणि कथा कशी ऐकायची असते बघा. एका श्रीमंत घरातली स्त्री होती आणि त्या श्रीमंत घरातल्या स्त्रीचा मुलगा लाडानं वाया गेलेला होता. आता प्रत्येकच श्रीमंत घरातले लेकरं लाडानं वाया जातात असं नाही बरं का. काय? प्रत्येक श्रीमंत घरातले लेकरं लाडानं वाया जातात असं अजिबात नाही. ज्याच्यापर्यंत संस्कार पोहोचले नाही तेच वायाला जातात, मग तो श्रीमंत असो का गरीब असो. परंतु ही बाई श्रीमंत होती आणि हिचा मुलगा फार लाड केल्यानं गेला वाया. आता त्या दोघांचं काहीतरी भांडण झालं आणि भांडण झाल्याच्या नंतर तो मुलगा घर सोडून निघून गेला. कथा कीर्तन कसं ऐकायचं ते सांगते बरं का मी. तो मुलगा घर सोडून निघून गेला आणि घर सोडून निघून गेल्याच्या नंतर 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 10 दिवस झाले, पण मुलगा काही घरी आला नाही. आईची घरी रडून रडून पार अवस्था व्हायची वेळ आली, परंतु मुलगा काही घरी आला नाही. पण 1 दिवस झाला असं की दारामध्ये एक भिकारी आला आणि भिकारी आल्याच्या नंतर तो भाकर मागत होता. या बाईनं एक भाकर त्या भिकाऱ्याला दिली आणि ती बाई रडत होती. त्या भिकाऱ्याने विचारलं, बाई तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतात, तुम्ही का रडताय? तुमच्या रडण्याचं कारण काय? तेव्हा या स्त्रीनं सांगितलं, दादा गेले 10 दिवस झाले म्हणे माझा मुलगा घर सोडून गेला, तर अजून परत आला नाही. माझा मुलगा, त्यांना सांगितलं, बाई तुमचा मुलगा दिसायला कसा होता? तिनं सांगितलं, माझ्या मुलाचे डोळे घारे होते, छान असे केस होते, गालावर एक तीळ होता, म्हणजे अशा थोड्याशा खानाखुना त्या महिलेनं सांगितलं. त्यावेळेस त्या महिलेनं विचारलं, दादा तुम्ही असं काय विचारताय? तेव्हा त्या भिकाऱ्यानं सांगितलं, ताई तुम्ही जसं सांगताय ना तसाच एक मी मुलगा शेजारच्या गावात बघितला. ती म्हणाली, माझाच मुलगा असेल. त्यावेळेस त्या भिकाऱ्यानं सांगितलं, काही काळजी करू नका, आज संध्याकाळपर्यंत मी तुमचा मुलगा तुम्हाला परत आणून देतो. त्या बाईला एवढा आनंद झाला की तो भिकारी गेल्याच्या नंतर एक क्षण त्या भिकाऱ्याची वाट बघत होती. काय? एक क्षण त्या भिकाऱ्याची ती बाई वाट बघत होती. मला सांगायचं एवढं, ज्या प्रकारे आपला मुलगा आपल्याला परत भेटणार आहे ही गोष्ट आपल्याला कोण सांगते? भिकारी सांगतोय. त्या महिलेनं हा विचार नाही केला की तो भिकारी आहे
का श्रीमंत माणूस आहे जो आपल्या मुलाचा आपल्याला पत्ता सांगणार आहे किंवा आपला मुलगा इथं आणून देणार आहे. ज्या प्रकारे त्या बाईनं विचार नाही केला ना की जर आपला मुलगा कसा येणार आहे, त्या प्रकारे आपणही विचार नाही केला की समोर जो भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगणार आहे तो श्रीमंत आहे का भिकारी आहे. आणि आमच्यासारखे कित्येक भिकारी येऊन तुम्हाला त्या भगवंतापर्यंतचा मार्ग सांगतील, तर तुम्ही हा विचार नाही करायचा की ती मोठी कीर्तनकार आहे किंवा हा छोटा कथाकार आहे. हा विचार करायचा नाही. ज्याप्रमाणे ती बाई त्या भिकारीची वाट बघत होती त्याप्रमाणे आपल्याला कथा ऐकायची की हे सुद्धा आपल्याला त्या भगवंतापर्यंत नेऊन पोहोचणार किंवा भगवंताकडे जाण्याचा मार्ग सांगणार, अशी आपल्याला काय ऐकायची. असं नका समजू की मला काही कळत नाही. तुम्ही बोलता हे तर बोलता, त्यांचा काही विषय नाही, पण त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त बोलता ना मावशांनो. असं करू नका. कसं आहे माहिती आहे का, आपलं असं झालं महिला मंडळ तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी हो. कोण आहे लाडक्या बहिणी ना तुम्ही. लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीसारखंच राहावं. प्रश्न विचारला की पटपट उत्तर देत चाला. तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं सार किंवा असार गोष्ट नसते, म्हणून तुकोबारा म्हणतात सारा सारा विचार करायला सांगितला महाराज, पण काय विचार करायला सांगितला आणि विचार हा कुणाला करायला सांगितला. मग मला सांगा, विचार करण्याची क्षमता कुणाकडे आहे. कधी तुम्ही असं बघितलंय का गावातल्या 10-15 म्हशी एकत्र आल्या आणि रोज मंदिरावर हरिपाठाला. बरं कधी असं ऐकलं का 10-15 बैलांनी मिळून गावात सप्ताच उभा केला. असं कधी ऐकलं का. नाही ऐकलं महाराज. कारण की प्राण्यांकरिता हा उपदेशच नाही. हा उपदेश तसं पाहिलं तर उपदेश प्रत्येकाकरिता आहे. विचार करा हा उपदेश प्रत्येकाकरिता आहे, पण आवर्जून अट्टहास जो आहे तो फक्त मनुष्याकरिता आहे. मग तुम्ही म्हणाल जनावरांना काही कळत नाही का. जनावरांना काहीच कळतं जनावरांना. कसं कळतं मी सांगते कसं कळतं तर ऐका. एखादं कुत्रं येऊ दे इथं आणि त्या कुत्र्याच्या मागं तुम्ही एखादी काडी किंवा चप्पल घेऊन लागा. त्या कुत्र्याला कळत नाही का आता हे आपल्याला मारणार आहे, आपण इथून पळून जा. त्या कुत्र्याला कळत नाही का. कुत्र्याला कळतं महाराज. कुत्र्यालाही कळतं, प्राण्यालाही कळतं, परंतु अट्टहास हा फक्त मनुष्यांकरिता आहे. कारण की विचार करण्याची जी क्षमता आहे ती फक्त कुणाकडे आहे. नाही आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची नाही घडे देवाचे भजन. 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 आणि कहे ज्ञान नाही कोठे. 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 गोड असं प्रमाण दिलं महाराज. काय म्हणतात महाराज, आणि काही ज्ञान नाही कुठे. याच देही घडे देवाचे भजन. हा जो नरदेह भगवान परमात्म्यानं आपल्याला दिला ना, याच नरदेहामध्ये त्याचं आपल्याला काय करायचंय, भजन करायचं आहे. दुसरीकडे होऊ शकत नाही. पशूंना काय कळतं, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. उत्तम मध्यम असे त्यांना भोग करतात, परंतु या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सद्गती कशी करायची आणि अधोगती करायची हे दोनही ज्ञान आपल्याला प्राप्त होतात. महाराजांनी सांगितलं हा नरदेह आपल्याला कशाकरिता काय दिलाय, देवी दिला देह भजना गोमटा. परंतु हे प्रमाण फक्त कीर्तनाकरिताच आहे बाबा. आता इथं आपण एवढे बसले, मला असं वाटलं तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणायचं काम नाही, परंतु इथं पुढं आवाज येतो, मागं तर काही मिळ लागत. तुम्हाला वाटतं मला दिसत नसेल, मला दिसतही नसेल, परंतु ज्याच्या नावाचा आपण इथं जय घोष करतो ना त्याला मात्र सगळं दिसते. आणि माणसानं कीर्तनात भजनात टाळी वाजवली पाहिजेत बरं का. का टाळी वाजवली पाहिजेत ऐका. आपल्या गावात 2 सप्ते होतात आणि 2 सप्तेच्या 8 एका डाटूने 16 कीर्तनं आपण वर्षाला ऐकतो. पण ऐका, ते 16 कीर्तनं ऐकून
ते 16 कीर्तन द्यावं सोडून 365 दिवस जरी आपण कीर्तन ऐकले आणि कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर आपल्या मुखातून देवाचं नाम येत नसेल आणि हातानं टाळी वाजत नसेल तर आपल्या त्या 365 कीर्तनाचा काहीच फायदा नाही. आपल्या मुखानं जर भगवंताचं नाम येत नसेल तर समजून जायचं आपल्या मुखा इतकं नासकं मुख कुणाचं नाही. आपल्या हातानं जर त्या भगवंताच्या नावानं टाळी वाजत नसेल तर समजून जायचं आपले हात काहीच कामाचे नाहीत. म्हणून भगवंताचं ज्या वेळेस नाव येतं त्या वेळेस सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखानं नाम घ्यायचं. विठ्ठल याच देहामध्ये भगवान परमात्म्याचे आपल्याला काय होते प्राप्ती होते. आणि म्हणून बघा या कलियुगामध्ये आपल्याला सर्वात सोपं साधन सांगितलेलं आहे नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. या कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण दिल भेटी. सगळ्यात सोपं साधन काय आहे फक्त नामच आहे. किती साधन करा. ज्ञानोपराय म्हणतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म ऐका. ज्या ज्ञानोपरायांना ज्ञानी यांचे राजे म्हटलं जातं ज्या ज्ञानोबरायांना ज्ञानी यांचे राजे म्हटले जातात ते ज्ञानोबराय म्हणतात कै युगाची या वाटा जे निघाले गा सोबटा ते दुःखाचाची वाटा भागाला. जे योगा यागाच्या मार्गाला गेले त्यांच्या वाट्याला दुःखाशिवाय काही झालं नाही. त्यांना फक्त दुःख प्राप्त झालं. मग आपल्याला देवही प्राप्त करायचा आणि सुखाच्या मार्गानेही जायचं तर आपल्याला एकच पर्याय ते म्हणजे नामस्मरण. तुमच्या डोक्याच्या वरतून चाललं का मी बोलते ते तुम्हाला कळतं ना. भाषा कळती माझी. कारण की कसं माहिती का कीर्तनाचा नियम आहे चिंतने चिंतने तद्रूपता. काय चिंतन करत असताना माणसाला तद्रूप अवस्था प्राप्त झाली. कीर्तन का चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन चालू असताना इथं सांगितलंय कीर्तन चालू असताना मनुष्यानं हरिरूप झालं पाहिजे. चिंतने तद्रूपता. परंतु आजकालची परिस्थिती अशी झाली ना चिंतने चिंतने निद्रा. चांगलं सांगायला गेलं की झोप येते. काय खरंच जर अभ्यास सांगायला गेला ना तर माणसाला खरंच झोप येते कडे. काही काही ठिकाणी कीर्तनाला जातो कीर्तनाला तारीख घ्यायच्या दिवशीच फोन येतो की ताई कीर्तन तर आमच्या इथं घ्यायचंय पैसे लागतील तेवढे घ्या परंतु लोकांना इतकं हसवा की आमच्या लोकांचे पोट दुखले. हसवायचं असं ना गड्या तर सरळ जोकर बोलवा. आम्हाला म्हणू नका हसवा. इथं हसवण्यासाठी नाही बाबा. कीर्तनात माणसानं कधीच हसू नाही. काय कीर्तनात माणसानं कधीच हसू नाही पण हसता हसता कीर्तन करा. काय लक्षात येत आहे ना. कीर्तनात माणसानं हसायचं नाही पण हसता हसता कीर्तन करायचं. काही ठिकाणी तर निव्वळ कीर्तन म्हटलं की कीर्तन लोक आता फक्त हसण्याकरिता ऐकायला जातात. ही आजकालची खरी परिस्थिती. बोलायला गेलं तर कित्येक जणांना राग येतो परंतु अभ्यास आणि ही सवय कुणीच नाही लावली. ही तुम्ही सर्वांनी सवय लावली बरं का. तुम्हाला माझा थोडासा राग येईल परंतु फोन करता वेळेस आपल्याला म्हणतात की ताई लोकांना हसवायचंय. हसवण्यासाठी कीर्तन नाही रे. कीर्तन ही मनोरंजनाची गोष्ट नाही. कीर्तन ही मनोरंजनाची गोष्ट नाही तर मेल्याच्या नंतर आपलं मनोरंजन त्या यमानं करू नाही म्हणून ही कीर्तन गोष्ट आहे. काय कीर्तन मेल्याच्या नंतर आता ठीक आहे आता हसून आपल्याला बरं वाटतं गोड वाटतं छान वाटतं. आता हसून आपल्याला बरं वाटतं. ज्या वेळेस आपण मरू ना त्यावेळेस आपल्याला कढईत तळताना ती यमराज हसल. ते म्हणाल कीर्तनाला हसवायचे पाहिजेत होते का तुम्हाला. आता तुम्ही तळण मी हसतो अशी अवस्था होईल. त्यामुळे हसवणारे कीर्तन आपल्याला नको. देव शोधणारे कीर्तन आपल्याला हवेत. विठ्ठल आपल्याला विचार करायला लावला. सारा विचार करायला लावला. सारा विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. उठता बसता त्या भगवंताचं नाम घ्या गड्या. विचार करा आणि त्या विठोबाचं नाम घ्या. कित्येक ठिकाणी जर आपण पाहिलं ना तुकोबरांच्या अभंग गाथा वाचलाय का कुणी तर गाथ्याचं पारायण वगैरे झालंय का बरं. ज्या मंडळीनं गाथा वाचला असेल ना बाबा गाथ्यामध्ये तुम्हाला भरपूर ठिकाणी असे प्रमाण मिळतील की तिथं तुकोबरा सांगतात की विठोबाचं नाम घ्या. विठोबाचं मुख बघा. विठोबाचे चरण बघा. विठोबाचंच गुणगान करा. कहो तुकोबरा विठोबा 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 दुसरे देवदेवता नाहीत का.
आहेत ना, परंतु तुकोबराय म्हणतात विठोबाच्याच नामाचं गायन करा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही. आता तुकोबराय म्हणतात ते विठोबाच्या नामाचं आम्ही गायन करू. मग का हो तुकोबराय, आम्हाला थोडंसं समजावून सांगा बरं की ते विठोबाच्याच नामाचं गायन का करायचं. तेव्हा तुकोबराय सांगतात, सगळं महिला मंडळ पुरुष मंडळ थोडंसं लक्ष देऊन ऐका. तुकोबराय म्हणतात, अरे ते विठोबाच्या नामाचं गायन का करायचं माहिती आहे का, कारण की तो विठोबा इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, एवढा कोमल आहे, एवढा नाजूक आहे. त्या विठोबाचं तुम्ही जर थोडंसं स्मरण केलं ना, 1 मिनटं डोळे लावा आणि मी जसं जसं सांगते ना त्याप्रमाणे तुम्ही कल्पना करा तो विठोबा किती सुंदर आहे. तर तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे. ऐका, जी लक्ष्मी माता आहे ना, ती लक्ष्मी माता कमळातून प्रगट झालेली आहे. कमळातून प्रगट झालेली ती लक्ष्मी माता इतकी कोमल आहे, इतकी कोमल आहे, खूप कमळापेक्षाही जास्त ती लक्ष्मी माता कोमल आहे. आणि ती लक्ष्मी माता ज्या वेळेस त्या भगवान परमात्म्याचे पाय दाबते ना, त्यावेळेस तो भगवान परमात्मा म्हणतो की बघ लक्ष्मी, थोडेसे हळू पाय दाब. काय, थोडेसे हळू पाय दाब, कारण की तू जर जोरात पाय दाबले ना तर मला वेदना होतात. मला सांगा ती लक्ष्मी माता किती कोमल आहे. कमळापेक्षा जास्त ती लक्ष्मी माता कोमल आहे. आणि ती कोमल लक्ष्मी माता ज्यावेळेस भगवान परमात्म्याच्या पायाला स्पर्श करते त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतो, लक्ष्मी अगं हळू दाब, माझ्या पायाला काय होतात, वेदना होतात. मग तुम्ही विचार करा तो भगवान परमात्मा किती कोमल असेल, किती सुंदर असेल. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपल्या, एवढा सुंदर तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान मदनाच्या पुतळ्याप्रमाणे त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर तो परमात्मा जर उभा केला ना तर रवी शशी कळा लोपली. हे चंद्र सूर्य तारे काहीच नाही त्या भगवान परमात्म्यापुढे. किती सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून. या किती पंढरपूरला गेल्याच्या नंतर ना डोळे भरून त्या भगवान परमात्म्याला जर कधी बघितलं ना मनाभावातून तर अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू येतील, एवढा सुंदर तो भगवान परमात्मा आहे. पण तो भगवान परमात्मा जर पाहायचा असेल ना गड्या, तर त्याकरता अंतकरणामध्ये शुद्ध भाव फार महत्वाचा आहे. जर अंतकरणामध्ये शुद्ध भाव नसेल तर असे कितीही देवांच्या मूर्त्या समोर आणून ठेवा, काही फरक पडत नाही. इतका सुंदर तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून आम्ही त्या विठोबाच्या नामाचं काय करू, गायन करू, त्याच्या नावाचं चिंतन करू. तो भगवान परमात्मा पंढरपूरला जर जाऊन बघितला तर कमरेवर हात देऊन उभा आहे. कसा आहे, कमरेवर हात देऊन. कोण कोण गेले पंढरपूरला, सगळे गेले. लाजू नका गड्या, सोयरी थोडी करायची इथं तुमची. कोण कोण पंढरपूरला गेले मला सांगा बाबा. पंढरपूरला गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचे हात कटेवरती आहेत आणि त्या भगवान परमात्म्याचा आपल्याकरता एक संदेश आहे. काय संदेश आहे तो, भगवान परमात्मा आपल्याला सगळ्यांना सांगत असतो, त्याची नजर समोर आहे, हात कटेवर आहेत, एक समान पाय त्याचे आहेत. तो भगवान परमात्मा आपल्याला सांगत असतो, तू फक्त माझ्या चरणावरती ये. काय, तू फक्त माझ्या चरणावरती ये, तुझ्या मागे येणाऱ्या संकटाकडे माझी नजर आहे आणि मी त्या संकटाला बघण्याकरता माझे हात कशावर आहेत, कमरेवर आहेत. म्हणजे तू जर माझ्या चरणावर आला तर तुझं मागचं संकट इथं येऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात अभंगाच्या द्वितीय चरण, संकट
अशा त्या विठोबाच्या नामाचं चिंतन केलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्या विठोबाच्या नामाचं जर गायन केलं तर संकटाचं निरसन होतं. आलं तुमच्या लक्षात? तुम्हाला झोपा येऊ राहिल्या पण जाऊ द्या, मग थोडासा आपण विषय इकडून येऊ. चोपदार बाबा थोडेसे पुढे या. तुम्ही नवीन चोपदार बाबा दिसता, ड्रेस वगैरे त्यामुळं नवीनच आहेत ना. पहिल्याच वर्ष झालेत का? मग पहिल्या वर्षी 3 वर्ष झाले बरोबर. पण तुम्ही कीर्तनामध्ये नाचत नाही गड्या, मला काय आवडलं. कारण की कसं आहे माहिती आहे का, कीर्तनामध्ये म्हणजे यांचा अधिकार लहान समजायचा ना बरं का. बरोबर. चोपदाराचा अधिकार लहान समजायचा नाही. चोपदाराचा अधिकार केवढा आहे तुम्हाला सांगते ऐका. कीर्तनामध्ये फक्त 2 व्यक्तींना बोलण्याचा अधिकार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कीर्तनकार. 2 व्यक्ती सांगते बरं का, 2च व्यक्तींना कीर्तनामध्ये बोलण्याचा अधिकार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कीर्तनकार आणि दुसरी व्यक्ती आहे तो चोपदार. जगाचा बाप जरी आला, जगाचा मालक जरी आला आणि चोपदार म्हटलं या वेळेस खाली, तर त्याला खाली बसावं लागतं. कुणाला? जगाच्या मालकाला. म्हणजे जगाच्या मालकाच्या बापाचं काम कुणाचं असतं? चोपदाराचं असतं. म्हणून हांचा अधिकार फार मोठा आहे बरं का. पण चोपदाराचं आणखी एक काम असतं. चोपदाराचं काम असं असतं की ज्या वेळेस आपण चाल म्हणतो, ज्या वेळेस आपल्याला प्रसन्न वाटतं त्यावेळेस बिनधास्त नाचायचं. कारण की आता तुम्ही इथं उभे राहिलात, चोपदार हा 2 गोष्टीसाठी असतो. पहिली गोष्ट म्हणजे यातलं कोणी बडबड करायला लागलं की चांगलं टपू ठेवून द्यायचं. फक्त तब्येत पाहून मारा, आपल्यावर नाही आलं पाहिजे बरं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाचण्याकरता. कारण की कीर्तन ही अशी गोष्ट आहे, इथं नाचल्याच्या नंतर ना तुम्हाला कुणीच नाव ठेवू शकत नाही. आणि यदा कदाचित जर कुणी नाव ठेवलं तर त्याला पाप लागल्याशिवाय राहत नाही. आता कथेमध्ये सुद्धा माणसानं नृत्य करायचंय. काय कथेमध्ये सुद्धा नृत्य करायचं. मग आपल्याला काय वाटतं, बाई संगूबाई तर नाचूच नाही राहिली. मग गंगूबाई गप बसते. ती म्हणते संगीत चाल नव तू बी नाचायला. म्हणतो का नाही आपण. म्हणजे आपल्याला समाजाची भीती वाटते. जर आपण इथं नाचलो तर बाकीच्या स्त्रिया आपल्याला काय म्हणतील. पण तुम्हाला सांगू, इथं बाहेर व्यतिरिक्त डीजेच्या ठिकाणी तिकडे जर नाचलात ना तर लोक तुम्हाला नाव ठेवतील. परंतु कीर्तनात जर तुम्ही नसलात तर तो भगवान परमात्मा तुमचं नाव घेतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचणं हा प्रकार का सांगितला माहिती का. काही लोकांना सांगितले ते विठोबाच्या नामाचं गायन करा. आम्हाला नामाचं गायन येत नाही. आता काय आमच्यासारखे असते, आम्हाला गायन येत नाही, आम्हाला वाचन येत नाही, आम्हाला नीट ऐकायला येत नाही. मग आमच्यासाठी पर्याय काय, तर संत म्हणाले नाचा. कीर्तनात जर नाचले तरी सुद्धा देव प्राप्त होतो. मग याला उदाहरणच जर द्यायचं झालं तर संत मीराबाई घ्या. संत मीराबाई ह्या देवाकरिता नाचल्या. पग घुंगर बांध मीरा नाची, 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 पग घुंगर बांध
राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा। पिबत पिबत मेरा हासी रे, पिबत पिबत मेरा हासी रे, भगत घुंघरू बांध मेरा नाची 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 रे। दादांकरिता गोड अशा टाळ्या होऊन जाऊ दे. काय म्हणतात महाराज, पद घुंगरू बांध मीरा नाच रे. मीराबाई भगवंता करे नाचल्या तर मीराबाईंना सुद्धा देव प्राप्त झाला. मग आपल्यासारख्या ना, अरे कीर्तनात देव नाचला हो देव. अरे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. हरी हरी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, हरी म्हणे ज्ञानदेव बोला भंग, ज्ञानदेव बोला भंग, हरी म्हणे ज्ञानदेव बोला भंग. कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करत असताना, संत नामदेवराय कीर्तन करत असताना देव इतके नाचायचे की देवाचा काय पितांबर म्हणजे धोतर सुटलं देवाचं तरी. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. काय म्हणतात महाराज, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. भगवान परमात्म्याचं धोतर सुटलं नाचू नाचू कीर्तनात. आपण तर माणसं देव नाचतो तर आपल्यासारख्याला नाचायला काय लाज आले नाही का बाबा. चोपदार बाबा, तुम्ही गावातले आहेत का? गावातली चोपदारीन माय आलेली का? कुठे? पुढे जाय का? नाही, काही ठिकाणी असं होते बाबा, तुमचंही असं तर सांगा तसं काही, मी तुम्हाला म्हणणार नाही. पण काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, तिथलेही चोपदार नाचत नाही. गावातले असले तर नाचत नाही बरं का. बाकीच्यांचं काय नसतं. बोलू नका, थोडंच राहिलं 15-20 मिनिटं. बघा, त्यांना गावातल्या लोकांचं काय नसतं वाटत, पण चोपदारीन माय आलेली असते कीर्तनात. एकदा असंच आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथले चोपदार बाबा इतके नाचले. म्हटलं खरंच वृद्ध झाले तरी पण काय नाचतात. म्हटलं नाचले अहो, इतके नाचले. पावसाळ्याचे दिवस होते आणि नाचल्याच्या नंतर लोक म्हणत, काही लोकांच्या असते इच्छा, चला आमच्या घरी चहा प्यायला. गेलो चहा प्यायला गेल्याच्या नंतर मग योगायोग असा होता की जिथं आम्ही चहा प्यायला गेलो ते घर आणि चोपदार बाबाचं घर एक भिंतच आडवी होती. तिकडून चोपदार बाबा नसते खोकले तरी इकडं ऐकू यायचं. आम्ही तिथं चहाची वाट बघत होतो तेव्हा तिकडच्या शेजारच्या घरातून आवाज येत होता. चोपदार बाबाला दटवत होते. चोपदारीनमाय म्हणते, आणि कावा एरवी काही काम सांगितलं तर तुमचे गुडघे दुखतात, तुमचा हात दुखतो, तुमची कंबर दुखते, तुमचा पाय दुखतो, आणि आज कीर्तनात नाही दुखलं म्हणे तुमचं काय. चोपदार बाबा संगीत तू आली होती काय म्हणे, मग स्पीकरच्या माग बसले होते म्हणून तुम्हाला दिसले. चोपदार बाबा म्हणाले, अगं संगे तशी गोष्ट नाही म्हणे, काय पावसाळ्याचे दिवस आहेत, एवढे फोकस लावलेले किडे मुकडे बसतात त्याच्यावर. चोपदार बाबांनी घातलं होतं धोतर. ते चोपदार बाबा म्हणी ते सगळे किडे माझ्या धोतरात गेले. आणि गोड गायक वादक असे जेव्हा म्हणायचे ना तेव्हा ते किडे आतून वळवळ करायचे. म्हणून मला नाचणं पडलं, नाहीतर मी नाचत
तुमचंही तसं काही असेल तर सांगून टाका गड्या, परत म्हणणार विठ्ठल. आणि हा जो परमार्थ आहे ना महाराज, हा परमार्थ फक्त कुणाकरिता आहे? तरुणांकरिता आहे. हा परमार्थ फक्त तरुणांकरिता आहे. मग तुम्ही म्हणाल आम्ही म्हाताऱ्या लोकांनी काय करायचं? तुम्ही सुद्धा म्हातारे नाही, कारण की जो कीर्तनात बसला, जो भजनात बसला, जो कथित बसला, तो प्रत्येक जण तरुण आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तुम्ही म्हणसाल कसे काय आमचे केस पांढरे झाले, आमच्या तोंडावर सुरकत्या पडल्या, आमचे हातपाय दुखतात, मग आम्ही कशावरून तरुण? वारीला गेलात का कधी? वारीला आळंदी ते पंढरपूर सगळे गेले का? वा, बर नसतीलही गेले. मोबाईलवर बघितलं असेल ना, वारी नावाची काहीतरी गोष्ट असते ना. वारी जर तुम्ही मोबाईलवर काही मीडियावर यावर्षी बघायचे असेल तर आमच्या दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वारीचे सगळे व्हिडिओ वगैरे दिसतील. मागच्या वर्षीचे पण आहेत बरं का. ऐका, वारीला गेल्याच्या नंतर तिथं तरुण मंडळी सुद्धा असते आणि वृद्ध मंडळी सुद्धा असते, परंतु एक नवल आहे बाबा. त्यात नवल असे की जेवढी तरुण मंडळी पळत नाही तेवढी म्हातारी वृद्ध मंडळी पळती बाबा. का? कारण ते त्यांचा वयाचं, म्हणजे ते त्यांचं वय विसरून असतात तिथं. म्हणजे त्यांचं काय म्हणतात ते वय जरी 70-75 असलं ना तरी ते विसरून त्यांचं अंतकरण हे तरुण झालेलं असतं. आणि ते तरुण अंतकरण झाल्यामुळं सगळे कोण आहेत? म्हातारे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जर बोलणार नाही ना गड्या तर मी अशीच बोलेन बरं का. बोलत चला. वारीमध्ये गेल्याच्या नंतर बाबा, वारीचं महात्म्य एवढे. माणसानं एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे. पंढरीशी जारे आल्यानो संसारा. माणसानं एकदा तरी या भूमंडळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर एक तरी माणसानं वारी करायची. वर्षभर आपण इकडं तिकडं सुख शोधत असतो ना, कुठंच सुख शोधायचं नाही, कुठंच नाही शोधायचं. सरळ जर सुख पाहिजेत असेल तर काय करायचं? आषाढी वारी करायची. वारीला माणूस म्हणतो इकडं सुख नाही, तिकडं सुख नाही. आपल्याला वाटतं आपलं पोरगं आपल्याला सुख देईल, आपल्याला वाटतं आपली सून आपल्याला सुख देईल, आपल्याला वाटतं आपले मायबाप आपल्याला सुख देतील, परंतु कोणीच आपल्याला सुख देत, आपल्याला कोणी सुख देत नसते महाराज. सुख जर कोणी देत असेल तर तो फक्त एक भगवान परमात्मा आपल्याला सुख देतो. म्हणून एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. आणि मी तुम्हाला सांगते, ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ना गड्या, ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती कुणासाठी नाही लिहिली तर ती तरुणांकरिताच लिहिली. कशी लिहिली ऐका. एका तरुणानं, नीट लक्ष देऊन ऐका बरं का तरुण मंडळ, एका तरुणानं तरुणाला तरुण जाण्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली. आलं का लक्षात? एका तरुणानं म्हणजे ज्ञानोबारायांनी आपल्यासारख्या तरुणांना या भवसागरातून तरुण जाण्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली. मग ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा माणसाकडून झालं पाहिजे. गाथ्याचं पारायण सुद्धा माणसाकडून. तरुण या भवसागरातून तरुण जायचं असेल तर माणसानं ज्ञानेश्वरी वाचावी, आणि ज्याचा माथा ठिकाणावर आणायचा असेल तर त्यानं गाथा वाचावा. विठ्ठल तरुणांचा विषय निघाला म्हणून सांगेन. लोक म्हणतात आजकाल हे तरुण 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 फार विस्कळीत, म्हणजे खालच्या पातळीला हे तरुण चाललंय. पण तुम्हाला सांगू, लोक म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं आहे, नाही का? ते गाणं पण आहे काहीतरी, पण ते आपण इथं म्हणू नये. 16वं वर्ष माणसं म्हणतात हे धोक्याचं आहे, पण 16वं वर्ष हे धोक्याचं नाही तर 16वं वर्ष हे मोक्याचं आहे. म्हणजे ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षीच या स्वराज्याची शपथ घेतली. महाराज कोण म्हणतं 16वं वर्ष धोक्याचं आहे? अरे थोड्याशा त्या पिक्चर मधल्या लव्ह स्टोऱ्या वगैरे वाचल्यापेक्षा कधीतरी राजांचा इतिहास हातात घ्या, जीवन जगण्याला प्रेरणा मिळेल. अहो लोक आजकाल नुसते पिक्चर मूवीन काय काय बघण्यातच चालले. तुम्हाला सांगू का, तिकडे गेल्याच्या नंतर काही फायदा नाही. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हातात घ्या, एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हातात घ्या. तुम्हाला सांगू, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेल मी. काय? तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेल मी. त्या गोष्टीनं जर तुमच्या सर्वांच्या अंगावर जर काटा आला ना गड्या, तर समजून जायचं आपण सगळे हिंदूंच्या अवलादी आहोत. काय काय समजायचं? आपण सगळे हिंदूंच्या अवलादी. आणि ज्याला खरंच आपल्या मराठी समाजाचा, आपल्या हिंदू धर्माचा स्वाभिमान ना, त्या सगळ्यांनी एकदा आपल्या छातीवर हात ठेवावर.
पहा ठेवून. महिला मंडळ ठेवा. हिंदू असतील त्या ठेवा, ज्या नसतील त्यांनी नका ठेवू. ठेवल्या का? आपल्या माईकला विको द्या, होईल तेवढा. घ्या घ्या, सर्वांनी घेतलं का हात? अरे विको द्या फक्त. ठेवला ना हात? बघा आता काटा जर अंगावर आला तरच मला म्हणायचं बरं का. हो, घ्या. घेतले का सर्वांनी? फक्त टाळ आणि पखवाज वाजव. कसं वाटतंय? वाटलं ना अंगावर काट्याला सारखं? मला सांगायचं एवढं, एक शिवगर्जना दिली तर आपलं रक्त असं सळसळ करतं. जर आपण अख्खा शिवरायांचा इतिहासच वाचला तर आपल्या जीवनात किती परिवर्तन होईल गड्या. आणि सध्या त्या गोष्टीची सर्वात जास्त आपल्याला गरज आहे. मी असं म्हणणार नाही की दुसऱ्या धर्माचा किंवा दुसऱ्या जातीचा, आणि जातपात तर आपल्याला धरायचीच नाही बरं का. जातपात आपल्याला धरायची नाही. जाती जातीत आपल्याला भेद करायचा नाही. कुणी जर आपल्याला विचारलं, महाराज शोकांती काय महाराष्ट्राची, कुणी जर आपल्याला विचारलं ना तुमची जात काय, तर कुणी म्हणाला आम्ही मातंग आहे, कुणी म्हणाला आम्ही मराठा आहे, कुणी म्हणाला आम्ही तेली तांबुळी, काय काय आपण सांगतो. पण कधीच कोणाच्या तोंडातून असं ऐकलं नाही गडे की आम्ही हिंदू आहोत. कधीच कोणाच्या तोंडून असं ऐकलं? शोकांती काय महाराज, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या देहाची सुद्धा पर्वा केली नाही, हे हिंदू हे स्वराज्य बनवण्याकरिता आणि ते हिंदू म्हणण्याकरिता आज आपल्याला लाज वाटते. आणि इथं कित्येक तरुण मंडळ बसलेलं आहे गड्या. काय पद्धत आहे का नाही? तुम्हाला थोडंसं माझा राग येईल, पण आज बरं झालं माझ्या हाताला पहिला दिवस लागला. तुम्हाला एक सांगू, एक नियम करा, एक नियम करा. एकाच्या हाती कुंकवाचं किंवा हे काय म्हणतात आपल्याला चंदनाची बाटली द्या. ते त्यांचा विषयच नाही. पशु काय पाप पुण्य जाणे ते नाही का, त्यांचा काही विषय नाही. बरं झालं त्यांनी तरी प्रमाण दिले मध्ये मध्ये नाही का. तुम्ही म्हटलंच ते नुसते गायक एवढेच ठेवले काय, ते पण आहे असंच. हां, तुम्हाला सांगत होते एक नियम करा उद्यापासून. तुमची छोटी बहीण म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझं एवढंच ऐका. एक नियम करा, इथं आहे ना, इथं एक कुंकवाची किंवा चंदनाची बाटली ठेवून द्या. आणि या धर्ममंडपामध्ये इथं जर यायचं असेल ना, ज्याच्या कपाळात चंदन किंवा गंध आहे ना त्यालाच आत एंट्री द्या, बाकीच्यांना देऊ. कारण की हे जे चंदन आहे ना महाराज, हे जे कुंकू आहे ना, हे आपली ओळख आहे. हा गंध आहे, कसाही लावा, आडवा उभा तिरपा कसाही लावा, पण गंध लावा. कारण की ज्या गंधाकरता माझ्या छत्रपती संभाजीराजांनी देहाचा त्याग केला, त्या गंधाला आपण आजकाल विसरून गेलो. आपल्याला वाटतं हे गंध लावणं म्हणजे गावंढळ लोकांची लक्षणं आहेत. हे गावंढळ लोकांची लक्षणं नाहीत, जे हिंदू आहेत ना त्यांची लक्षणं आहेत. जे जे कपाळाला हिंदू लावतात, आपलं गंध लावतात, ते सगळे हिंदू आहेत बरं का. जे लावत नाही त्यांना मी मानत, ज्याच्या कपाळाला गंध नाही त्याला मी मानत, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला मी मानत. असं काय नाही, माळ घालायचा आपापला प्रश्न आहे, पण गंध मात्र ही आपली ओळख आहे. इतर धर्मीय जे लोक आहेत, कुणाच्या डोक्यावर गोल टोपी असते, आपल्याला लगेच लक्षात येतं की हा कोणत्या जातीचा आहे. कुणाच्या डोक्यावर पगडी, आपल्याला लगेच लक्षात येतं की हा कोणत्या जातीचा आहे. परंतु आपलं तरुण मंडळ असं आहे ना, एकतर टोपी घालत नाही आपली वारकरी संप्रदायाची आणि गंध लावत, मग आपण कसं ओळखायचं आपण हिंदू आहे म्हणून? बरोबर का नाही? त्यामुळं सर्वांनी उद्यापासून गंध लावायचा. असो, आपला टाईमसुद्धा होत आलेला आहे. जास्त काय
10 मिनटं तरी शिल्लक झाले माझे, काही हरकत नाही. परंतु त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचं नामस्मरण आहे. त्यामुळं सर्वांनी शुद्ध अंतकरणानं एकदा सर्वांनी हात वरती करायचे. ज्याला ज्याला हात दिलेत त्यानं करा. ज्याला भगवान परमात्म्यानं हात दिले नाही त्यानं कुणीच हात वरती करू. घ्या हात वरती. असेच थांबा, आपल्या चहाची व्यवस्था लावून घ्या. हात वरती घ्या. तू लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, तू लेल हरि का नाम 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 विठ्ठल पांडुरंग, पांडुरंगा 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 पांडुरंगा, हो तू लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू लेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा. हरि गोपाल कुमार 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 घ्या. घेतले का? बरं असं. पण तुम्हाला हात वरती घ्यायला मी सांगितलं होतं इकडे, खाली मनानं कसं काय केलं? घ्या आता, काही हरकत नाही. मी प्रत्येक ठिकाणी असं सांगत नाही बरं का, घ्या हात वरती असं मी प्रत्येक ठिकाणी सांगत नाही, मोजक्याच ठिकाणी सांगते. का सांगत असते? एकदा असंच आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर मी असंच सांगितलं की करा हात वरती. सगळ्यांनी हात वरती केले, परंतु एका आजीनं काही हातही वरती केले नाही आणि भगवंताचं नामही घेतलं नाही. कीर्तन झाल्याच्या नंतर म्हटलं आजी काही माझं चुकलं असेल गड्या, म्हणून आजीनं काही हातही वरती केले नाही आणि भगवंताचं नावही घेतलं नाही. त्या दिवशी अभंग होता, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. कीर्तन झाल्याच्या नंतर लोक पाया पडायला, तुमच्याकडे आहे का पद्धत लोक पाया पडायची कीर्तन करायच्या? नाही का? आहे ना? येता येता 50-100च्या नोटा घेऊन येतात. आहे पद्धत आहे, नसेल तर चालू करा आजपासून.
7 दिवस मी सांगितलं ना तुम्हाला, आज काय करायचं हे फक्त कळलं पाहिजे, नाही का? चालू करा आजपासून. आता कीर्तनाला आजी माझ्याकडे आल्या, माझ्या गालावून हात फिरवला, 50 रुपयाची नोट हातात टेकवली. म्हटलं आजी माझं काही चुकलं का कीर्तनामध्ये? तुम्ही हातही वरती केले नाही, टाळी वाजवली नाही, देवाचं नावही घेतलं नाही. त्या आजी म्हणाल्या काय सांगू बाई, गेली 4 वर्ष झाली मला डॉक्टरनी काहीच गोड घ्यायला सांगितलं नाही, कारण मला शुगर आहे. नाही कळलं का? उद्या कळण, काही हरकत नाही. पण असं असतं काही ठिकाणी. म्हणून मी काही म्हणत नाही बुवा, करा हातवरती, ज्याची इच्छा असेल, ज्याचं प्रारब्ध चांगलं असेल त्याच्या मुखातून भगवंताचं नाम निघेल. म्हणून आजपासून 7 दिवस सर्वांनी त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, नित्यनेमानं कीर्तनाला यायचं आहे. असं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे. हां, जे विठोबाच्या नावाचं गायन करतो किंवा भगवान परमात्म्याचं नाव घेतो, त्याचे 1-2 नाही किंवा त्याचं कोण नाही तर कोटी त्याचे जेवढे कुळ आहेत ते सगळे काय होऊन जातात, पुनीत होऊन जातात. असं झालेली कीर्तन रूपी सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आदरणीय विनेकरी आजी असतील, झोपदार बाबा असतील, गायक मंडळी असतील, छोटे छोटे विद्यार्थी गावचेच आहेत का तुमच्या? उद्या आणखी 2-4 उभे राहिले तर आणखी बरं होईल, बरं का? आणखी 2-4 उभे करा, लेकरांना प्रोत्साहन देत चला, तुमचेच लेकर आहेत. आता किती गोड दिसतात हे विद्यार्थी बघावर, असं वाटतंय. यांना नजर न लागो कुणाची. यांना कीर्तन झालं की आपापल्या घरी न्या आणि नजर काढा बरं का, ज्याचे असतील. आणि तुमच्याकडून नसेल होत तर मी थांबते 15 मिनटं तुमच्यासाठी, ठीक आहे? गोड असे विद्यार्थी, तसंच सर्व माझे बंधुवर्ग आहेत, तरुण मंडळ, सर्वांचे मनापासून धन्यवाद. कारण की आजकालचा तरुण, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजकालच्या तरुणाला कीर्तन भजन म्हणलं तर जीवावर येतं, पण अदर दुसरं काही काम असलं तर तिकडं मात्र लवकर पळतात. म्हणून विशेष करून आजच्या तरुणांकरता परत एकदा टाळ्या वाजवा. तसेच ज्यांनी गोड असे मृदंग साथ केली, आदरणीय दादांच्या गावामध्ये कीर्तनाला गेले होते. तिथे म्हटलं मी काय गोडवा आहे बाबा दादांच्या हातामध्ये, आत्तापर्यंत एवढा गोड पखवाज ऐकला नाही, किती गोड आहे म्हटलं दादाच्या हातामध्ये. कीर्तन झाल्यावर वहिनीने मला एका कोपऱ्यात ओढलं आणि वहिनी म्हणाल्या, हो ताई कशाचा गोडवा आहे म्हणे? त्यांच्या हातात गोडवा नाही, त्यांचा हातोडा आहे म्हणे, मारतात पाठीत आणि मुंग्या येतात डोक्यात, असा त्यांचा हात आहे महाराज. पण अतिशय हात जरी हातोड्यासारखा असला पण स्वभाव माणसाचा खरंच गोड आहे गड्या. दादांकरता जोरदार अशा टाळ्या होऊन जाऊया. तसेच ज्यांची माईक सिस्टीम दिसायलाही गोड आहे आणि असायलाही गोड आहे. माईक सिस्टीमचं जाऊ दे, ती मशीन आहे, तिच्यात खराबी निघू शकते. काय जर माणसं क्वालिटीचे चांगले भेटेल ना तर मशनीचा काय भरोसा घेता? हां, पण ठीक आहे, त्या मशनीत जाऊ द्या, पण माणूस 1 नंबर आहे बरं का. काकांकरता सुद्धा जोरदार अशा टाळ्या होऊन जाऊ. काका आज जरी नामपरा अभंग असला तरी मी देवाला आता मागणी घालते की तुमच्या माईक सिस्टीमच्या 1च्या 2, 2च्या 3, 3च्या 4 म्हणजे तुकडे नाही बरं का, मशनी वाढत जाऊ आणि तुम्हाला दूर दूरपर्यंत तारखी लागत जाऊ. पार लगे भारताच्या बाहेर चीन, पाकिस्तान लगे जपान, अमेरिका, इंग्लंड, फार मोठमोठ्या तारखी तुम्हाला लागत जाऊ. भगवान परमात्म्याकडे मागणी मागते. आणि इथं उपस्थित असलेले सर्व महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 जय